शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काही वेळापूर्वी एका शाळेला भेट देण्यात आली आणि प्रिंटर त्या शाळेला भेट देण्यात आला. त्यानंतर मोहनानंद नगर हा परिसर आहे आणि त्या परिसरात आपण बघत असाल तर शिवसेना शाखेचं उद्घाटन या ठिकाणी पार पडतंय. त्यानंतर या शाखेच्या माध्यमातून यापुढे लोकउपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेना शहर प्रमुख वामनजी म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त विविध आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, आदिवासी बांधवांसोबत सुद्धा ते स्वतःचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करणार आहेत. आणि तुम्ही या ना मागे. जिंदाबाद शिवसेना. अर्थात आपण बघत असाल या ठिकाणी या शाखेमध्ये महाआरोग्य शिबिर सुद्धा पार पडताना पाहायला मिळते. बाबू मागे जा बाबा बायकांना जेंट्स होत्या. शाखेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आलेल्या प्रमुख अतिथींचं या ठिकाणी आपल्याला पंकजी बोलणे. काका मध्ये नका येऊ प्लीज. थोडं आता बाहेर या. अरे मध्ये नका थांबू बाहेर. इकडे दादा तू इकडे दादा थोडं या आहे समोर. टायटल लागून शेअर करा लोक. 4-5 टायटल मागे रमेश वेट स्माइल कर. आता घे अर्थात महाआरोग्य शिबिर या ठिकाणी पार पडतंय. आपण अधिक माहिती घेणार आहोत. महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. आज वामनजी म्हात्रे यांचा वाढदिवस आहे आणि शाखेचं सुद्धा उद्घाटन पार पडलंय. काय सांगितलं आज वामनदादांच्या हस्ते आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे. त्यानिमित्ताने वाढदिवस पण आहे त्यांचा. त्यानिमित्ताने आम्ही या शाखेचं नूतनीकरण साहेबांनीच केलेलं आहे. म्हणजे संपूर्ण त्याचं ढाचा विचार. ही शाखा तशी जुनी आहे,
पण या शाखेचा इतिहास फार आहे. पण आता त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना आश्वस्त करतो की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये आम्ही इथं भगवा झेंडा फडकवणार म्हणजे फडकवणार हे आश्वासन आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना देत आहोत आणि 29च्या इलेक्शनला हे भावी आमदार म्हणून आम्हाला या शहरामध्ये पाहायला मिळतील. जय हिंद. कशा शुभेच्छा दिल्या आणि काय? आज वामनदांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पहिला मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आमच्या शनिनगर रहिवाशांकडून. आणि तसेच एवढ्या दिवसाचं स्वप्न म्हणजे ही शाखा म्हणजे जसं कोंडे साहेब बोलले जुना इतिहास आहे तसा आम्हाला एक प्लॅटफॉर्म चांगला भेटला. आम्हाला इतक्या वर्ष मार्गदर्शक नव्हतं कोण आमच्या खंबीरपणे मागे नेतृत्व नव्हतं. आज आमच्या दादा मागे उभे राहिले त्याप्रमाणे आज आम्हाला एवढा आनंद आहे की आज आम्ही कुटुंब प्रमुख जसे आमचे आहेत आम्ही त्यांच्या माध्यमातून काम करतो. त्यांच्या माध्यमातून आम्हाला कधी आमच्या पाठी उभे असतात आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीत मागे असणार जेणेकरून आम्हाला जनतेच्या दरवाजाबंद जाऊन आम्हाला त्याच्या माध्यमातून काम करायचं आहे. आणि दादांची 2029ची आम्हाला पूर्ण आम्ही आज भावी जे आमदार नगरसेवक आम्हाला एक इच्छा आहे की आमदार झालेल्यांचा आम्हाला बॅनर लावायचे ही आमची इच्छा आहे. आणि दादा एक असं नेतृत्व आहे सर्वसामान्य जनतेसाठी की ती कधी अहोरात्री आपल्या पाठीशी उभे आहेत. आज आम्हाला एवढा आनंद वाटतो की आमच्या मागे कोणते बलढ्य नेतृत्व मागे आहे आणि त्यांच्यामधून आम्हाला शनिनगर किंवा अख्ख्या बदलापूर भगवामय करायचं आहे आणि सगळ्या चांगल्या गोष्टी चांगल्या करायच्या एकत्र मिळून सगळ्या आम्हाला साजरा करायचं.